आम्हाला माहित पडायला नको काय थोडं मागे दादा थोडे मागे बोलू नका. आपल्याला माहिती आहे मराठा आंदोलकांनी मशाल मार्च काढलेला आहे. त्यांना मातोश्रीवर धडकण्यासाठी हा मोर्चा मातोश्रीवर नेण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. एकतर करोनाचं कारण आहे आणि 144 कलम लागू आहे. पण तरी देखील या मोर्चेकऱ्यांनी काही वेळ बांद्र्यामध्ये तिथे आंदोलन केलं आणि आता ते थेट मातोश्रीवर धडकले. प्लीज मैदानात या. या मोर्चाला परवानगी पोलिसांनी नाकारली होती. 144 कलम लागू आहे आणि त्यामुळे मोर्चा काढता येणार नाही. आचारसंहिता लागू आहे त्यामुळे मोर्चा काढता येणार नाही असं कारण त्यांना देण्यात आलं होतं. पण तरी देखील आंदोलकांनी ते त्यांच्या आक्रमक भूमिकेवर ठाम होते. आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना विविध मागण्या त्यांच्या पुढे मांडायच्यात असं त्यांचं म्हणणं होतं. शेवटी आता विश्वास नांगरे पाटील स्वतः तिथे हजर झालेले आहेत आणि ते या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. विनायक मेटे सुद्धा या आंदोलकांबरोबर आहेत. काय सांगितलं ते सांगा. हो मीडियाला साईडला घ्या ना साहेब. मीडिया काय करत आहे. मीडियाला साईडला घ्या. मीडियाला साईडला घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा आणि दुसरा माईक कोणाकडे असेल त्यांनी आणून द्या कृपया. ज्यांच्या कोणाकडे दुसरा माईक असेल त्यांनी कृपया आणून द्या. आणि उपस्थित बांधवांनी आपले मोबाईल आणि मौल्यवान वस्तू सांभाळा. आपल्या सोबत उदय जाधव आहेत आमचे प्रतिनिधी. उदय, आपल्या मागण्यांवर, आपल्या आंदोलनावर, आपल्या भूमिकेवर हे सगळे आंदोलक ठाम आहेत. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. काय आता त्यांची भूमिका आहे? कारण पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत आणि मात्र मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा करावी या भूमिकेवर ते ठाम आहेत. आपण समोर दृश्य पाहत आहोत. लाईव्ह ही दृश्य आहेत. मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे स्वतः इथे आलेले आहेत. आंदोलनकर्त्यांशी ते चर्चा करता आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ते त्यांच्याशी बोलत आहेत. आपण समोरच्या बाजूला थेट हे दृश्य पाहतो की मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि नेते यांच्याशी स्वतःशी चर्चा करतायत. पदाधिकारी पण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतायत आणि या चर्चेतून नेमकं काय निष्पन्न होतंय हे आता आपल्याला पाहावं लागेल. स्वतः विश्वास नांगरे पाटील आलेले आहेत आणि मराठा समाजाच्या नेत्यांशी ते चर्चा करतात. अगदी बांद्र्यामध्ये हे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हे सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की हा मशाल मोर्चा थेट मातोश्रीवर धडकणार होता. त्याला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे हा मशाल मोर्चा बांद्र्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे त्या उद्यानाच्या मैदानावर हा सगळा मोर्चा तिथे थांबला होता. तिथे त्यांना काही वेळ थांबण्याची परवानगी देण्यात आली होती. पण त्यानंतर मात्र मशाल मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली. विनायक मेटे मराठा समाजाचे नेते देखील तिथे दाखल झाले आणि वारंवार सरकार दिशाभूल करतंय, वेळ काढूपणा करतंय असा थेट आरोप या सगळ्यांनी केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी फक्त एकदा आमच्या मागण्यांचं निवेदन घ्यावं, आमच्याशी चर्चा करावी असं या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि याच मागणीसाठी ते अत्यंत आक्रमक झालेले दिसत आहेत. मुंबईतून ही दृश्य आहेत. वांद्रे इथली ही दृश्य आहेत. मराठा आंदोलकांनी वांद्र्यामध्ये हे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये आणि पंढरपूरहून पायी दिंडी निघाली होती मुंबईला. मात्र पुण्यामध्ये त्यांना गाडीनं पोहोचवण्यात आलं. पायी दिंडीची परवानगी नाकारण्यात आली. आता मुंबईमध्ये हा मशाल मोर्चा जेव्हा दुपारी दाखल झाला तेव्हा देखील त्यांना मातोश्रीवर थेट जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. मोर्चाची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर मग हे
सगळे आंदोलक वांद्र्यामध्येच इथे थांबले आणि या आंदोलकांनी अत्यंत आता आक्रमक भूमिका घेतली। पण मगाशी जसं सांगितलं अशोक चव्हाण यांनी तसं आता आंदोलनाची परवानगी नाही, आता 144 कलम लागू आहे मुंबईमध्ये आणि अशा वेळेला हे आंदोलन करू नये, मोर्चे करू नयेत, शांततेनं काहीतरी तोडगा काढावा यासाठी सगळेच जण आग्रही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र अशोक चव्हाण सुद्धा वेळकाढूपणा करतायत आणि त्यामुळे त्यांना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून आधी पायउतार व्हायला सांगावा असा देखील थेट हल्लाबोल त्यांनी केलेला आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी जे मुंबई पोलीस कमिशनर आहेत कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण या ठिकाणी त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता हे आंदोलन स्थगित करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु मराठा मनोज कुलकर्णी यांच्याशी काही तांत्रिक कारणाने आपला संपर्क तुटतोय, पुरेसा संपर्क नीटचा होत नाहीये। पण आत्ता सध्याची ही थेट दृश्य आहेत, मुंबईहून मराठा मशाल मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वीची ही नक्की दृश्य आहेत, पण आत्ता तरी या वांद्र्याच्या मैदानातच या सगळ्या आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे। आमच्या विविध मागण्या आहेत, मुख्य म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेकांचे प्रवेश रखडले आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सरकार वारंवार वेळ काढूपणा करत आहे असा थेट आरोप या आंदोलकांचा आहे। आपल्यासोबत उदय जाधव आहेत। उदय, काय घडतंय नेमकं आता सध्या तिथे? इतके आता स्वतः इथे मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे आलेले आहेत आणि ते बराच मराठा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आक्रमक झाले होते, मुख्य प्रवेशद्वारावर ते अडून बसले होते, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला वाटली पाहिजे। तर कोकणातला एक मराठा समाज आहे, आज 2 मिनिटांचा कमीत कमी 4 वेळा फोन केले, येतो 5 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो, तुला लाज वाटली पाहिजे। अशी पावलाच आमच्या कोकणात जन्म घेत नाही। तुम्ही कुठल्या DSPला आणि साहेबांना पाठवतात, 2 मिनिटाचं निवेदन घेतलं असतं आणि समाधान केलं असतं तर काय वावगं झालं असतं। हा मराठा समाज तुला शाप देईल, तुमचं सरकार पण जाईल, तुम्ही आमचे हाय झालेलो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। हा एवढ्या रात्री आपली बायका पोरं जाऊन सगळी माणसं आलेली आहेत, 10 वेळा सांगितलं एक निवेदन घेऊन जा, निवेदन घेऊन जा। कुठला मराठा आहे तू, तुला निषेध करतो। हा पोलीस डिपार्टमेंटला तुम्ही पाठवतात, मतं मागतात ना लोकांकडे। हा तुम्हाला मराठ्यांची मतं माहिती आहे का? विश्वास पाटील नागरे साहेबांना माझी विनंती आहे, साहेब तुम्ही मराठा आहात, निदान मराठाचा आदर करा। या आमदारांना आम्ही कमीत कमी 10 वेळा फोन केला, निदान अनिल पवार साहेब 5 मिनिटांसाठी या आणि निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवा। कुठला तू माणूस माझ्या सर्वांची कोकणात जे कोण असतील आम्ही कोकणातल्या गावातल्या त्याला निषेध करा झाल्याचा। अत्यंत आक्रमकपणे इथे सगळे जण आंदोलक भूमिका घेतात, चिडलेले आहेत। तर फक्त निवेदन आम्हाला द्यायचं आहे, 2 मिनिटं आम्हाला भेट द्या इतकी आम्ही मागणी करतो आणि तरीही ऐकलं जात नाही। तुम्हाला शिवसेनी करवलं हीच काय तुमची परंपरा आहे? बाळासाहेबांचा आदर आहे, आम्ही शिवसेनी होतो, तुमच्या काही घरात बोलत नाही। अनिल परब, तू जर खरा मराठा असशील आणि एकाच जातीचा असशील तर तू आदर असता, आज कळलं तुझी जात मराठा नाही म्हणून सांगण्याचा निषेध करा। अरे तुला मी सकाळ 1 तास झाला बांधवानो, 1 तास झाला मला बोलतो 10 मिनिटात मी येतो म्हणून। मेटे साहेब मला बस झालं, ह्यांची आता बस झाली, नाटकं बस झाली आहे। आज तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला बोलवतात, आमचं काय मला विश्वास नांगरे पाटील तुम्ही कार्यक्षम पोलीस अधिकारी आहात, पण तुम्ही पण काय एक नियम ठेवा हो। आज सकाळपासून माणसं आम्ही 10 वाजल्यापासून इकडे आहोत, निदान अशा आमदारांना तुम्ही काय सांगू शकत नाही? निदान सांगायला पाहिजे एक निवेदन घेऊन जा म्हणून। अशा या आमदाराचा या सर्वांनी एक या आमदाराचा सर्वांनी एक हाती निषेध करा। अनिल परब, सर्वाला एकच विनंती आहे, सर्वाला एक विनंती थांबावे, कुणीही बोलत असताना कुणाची लाज वगैरे अशा अपशब्द कुणी काढू नका।
आपली संस्कृती परंपरा अशी नाहीये. सगळ्याला सकाळीपासून जरी आलो असेल साहेब, ऐका 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 काही जरी असेल जरी आपण सकाळ तुम्ही आम्ही सगळे सारखेच आहे. आपला संताप हा व्यक्त करायचं काम आपण निश्चित करायचंय. आपला संताप आपण व्यक्त करायचं काम जरूर करू, परंतु कुणाच्याही बद्दल आपण काही वापरायचं. जे काही आपल्या योग्य शब्दामध्ये जे काही आपल्याला मांडणी करायची ती जरूर करा, परंतु आपण एक मर्यादेमध्ये आपण आपल्या प्रश्नावर आपण लक्ष केंद्रित करू, आपल्या प्रश्नावर आपलं लक्ष केंद्रित करू आणि त्याच्यावरच आपण पुढे जाऊ. आणि म्हणून आता विश्वासराव नांगरे साहेब आलेले आहेत, त्यांना आम्ही आणि राजांना बोललेलो आहोत. ते काय मार्ग काढतायत ते बघू आणि जर नाही मार्ग निघला तर इथंच आपण ठिय्या आंदोलन करू. आपल्या सर्वांनी आपण सगळ्यांनी काय ठरवलंय? आपण इथे बसायचंय. साहेब आता फक्त मातोश्रीवरच किती वर्ष मिळणार द्यायची? किती संयम ठेवायचा? तुम्ही मातोश्रीवर सांगितलं सगळ्यांच्या भावना आहेत, त्याच माझ्या भावना आहेत. कसं लोकांना तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत, त्याच माझ्या भावना आहेत. 15 दिवस आहे आपण. जर आपल्याला इथे विश्वासराव नांगरे पाटील साहेब आलेले आहेत तर ते आपल्यासाठी आलेले आहेत, आम्ही असं मानतोय. काहीतरी याच्यातून तोडगा निघेल याची आम्ही वाट बघतोय. आता आपण ठरलं होतं बाहेर की तोपर्यंत इथेच बसायचंय, बरोबर आहे. त्यांनी वेळ घेतलेला ते त्यांची आम्ही वाट बघतो. इथे शांतपणे आणि थोडं डिस्टन्सिंग बसूया. दुसरी गोष्ट, महिला आहेत, धक्काबुक्की समजलं. आज मीडिया सगळे विचारतो की तुम्ही काय करताय. आमची मागणी अजूनही सांगतोय. काय होते आमच्या मागण्या? अशोक चव्हाणांना अशोक चव्हाण ज्या व्यक्तीला काम करायची इच्छाच नाहीये, ज्याच्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला वाटव झालं, त्यांना हटवा. ही काय अयोग्य मागणी आहे, होण्यासारखी मागणी आहे. दुसरी आमची मागणी होती, शिक्षणात आमच्या मुलांना आरक्षण नाही मिळालं तर स्टे जरी असला तरी त्याचे लाभ द्या, फी सवलत द्या. हे होण्यासारखं आहे. काहीतरी आमचा विचार करा. मी मुख्यमंत्र्यांना आज जाहीर विनंती करतो, मुख्यमंत्री साहेब, मराठा आज मातोश्रीच्या दारी आलेला आहे आणि तुम्ही आमचं ऐकत नाही असा मेसेज जातो. वाट बघतोय मी तुमची. एक मिनिट इकडे जा. हे बसा इथंच बसा, इथं उभं हो साहेब. मध्ये घ्या तुम्ही, इकडे घ्या ना. नको निर्णय लोकांच्या समोर घ्या. हॅलो, सर्व बांधवांना विनंती आहे, खाली बसा आणि विश्वास नांगरे पाटील आपले सर आहेत, त्यांनी त्या सर्वांना मार्गदर्शन करावे. जे काही तुमचं असेल ते वैयक्तिक न करता ही विनंती आहे समाज बांधवाकडून. मीडियावाल्यांचा लांब हा, मीडियावाले लांब राहा. सर्व खाली बसून घ्या आणि साहेबांचं म्हणणं सर्वांनी मला ऐकायचंय. साहेब काय बोलतायत सर्व आपल्या मीडिया प्लीज कृपा करा. मीडियाला विनंती आहे. शिव्या द्यायला चला, मीडिया नको. मी परत सांगतो, तुमच्या आमच्या सर्वांचे आदर्श विश्वास नांगरे पाटील साहेब आपल्याशी संवाद साधताय. शांतपणे एकमेकांचं ऐकून तर घ्या थोडं जरा. त्यांचं मार्गदर्शन बोलायचं आहे. खाली बसा.
नांगरे साहेबांचा आदर करून 2 मिनिटं आपण शांत हे करू शकतो, शांत बसू शकतो. नांगरे साहेबांचा कृपया लक्ष द्या. भावंडांनो आणि बहिणींनो, एकच माझी विनंती आहे की पहा, शासन हे सकारात्मकच आहे. मी एक जबाबदार अधिकारी आहे, जॉईंट कमिशनर दर्जाचा अधिकारी आहे. ही परिस्थिती पाहून मी स्वतः आलेलो आहे इथं. मी कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्ण मुंबईची जबाबदारी सांभाळतो, पण आपल्याला सन्मान आणि आदर देण्यासाठी इथं आलेलो आहे. आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे, मी सगळ्या, कारण प्रत्येक ठिकाणी एक भूमिका असते. पुण्यात सुद्धा मुख्य सचिव गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी ती भेट, प्रतिनिधी मंडळाची भेट झालेली आहे. आता माननीय अनिल परब साहेबांशी मी चर्चा केली. त्यांनी स्वतः कलेक्टर ऑफिसला ते येत आहेत आता, आपले 10 प्रतिनिधी. कारण ही एक व्यवस्थितपणे कायदेशीर वैधानिक मार्गाने लढली जाणारी लढाई आहे आणि त्याच्यासाठी आपला आवाज पोहोचवणं हे आपलं कर्तव्य झालेलं आहे. तर माझं सगळ्यांना नम्र आव्हान आहे की मी आता मेटे साहेब, आपले राजन, या सगळ्यांशी चर्चा करून त्यांना आता घेऊन जातोय तिथं. आपण सगळ्यांनी घेऊन घरी परतायचं आपल्याला. नाही, कृपया माझं आव्हान आहे, आम्ही कुठल्याही पद्धतीचं हे पहा, ते नाही, मी आता त्यांना घेऊन जातोय. आपल्याला आता घरी जायचं आहे. आपल्याला यामध्ये व्यवस्थितपणे, मी बाकीच्या गोष्टी यांच्याशी बोललेलो आहे, मी सगळ्यांच्या समोर बोलू शकत नाही. याचं सगळं मीडियाचं रेकॉर्डिंग सुरू आहे. कृपया आपण सहकार्य करून आता सगळ्यांनी आपापल्या घरी जायचं आहे. साहेब रायटिंग मध्ये पाहिजे, लेखी आश्वासन पाहिजे. आम्ही तोपर्यंत खाली गेला थोडा दादा. आश्वासन मिळेपर्यंत आम्ही सगळे इथे थांबतो. लेखी आश्वासन आम्ही इथे थांबतो ना तोपर्यंत. 1 तास लगेच थांबतो आम्ही इथे. तुम्ही जाऊ द्या, आम्ही इथे थांबतो. आज आपण केलेल्या थोडासा खाली मेटे साहेब, आम्ही थांबतो, तुम्ही जाऊ द्या. आम्ही मला इथे जमलेले सर्व मराठा बांधव भगिनी, अजूनही आज 5 तास होऊन गेले आपण इथे आहोत. मी तुमच्यातलाच एक समन्वयक, तुमचा भाऊ, मोठे असेल त्यांचा छोटा बंधू समजा, छोटे असेल त्यांनी मोठा बंधू समजा. मी तुमच्या समोर एक विषय ठेवतो, तुम्ही सगळ्यांनी हा म्हणाला तरच मी तो करणार. येस, तुम्हाला पटलं तर. बघा, आज आम्हाला 2 गोष्टी पाहिजे होत्या. आरक्षणाबाबत नाही, त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला या समन्वयकांना सक्षम भेटावं. झूम मीटिंग नाही, याविषयी आम्हाला आधीच त्यांनी सांगितलं की मी मीटिंग घ्यायला तयार आहे, मला अधिकाऱ्यांच्या घेऊन 1-2-3 दिवसाचा वेळ द्या. मी वेळ त्यांना एवढं सांगितलं होतं की ऍडमिशन सुरू व्हायच्या आधी आपण भेटलं पाहिजे. हा मुद्दा बरोबर आहे? बरोबर. आम्हाला एक लक्षात घ्या, आज एक काहीतरी आपण आपल्या मुलांसाठी करायचंय. दुसरी गोष्ट, हा सगळा जो गोंधळ झालाय तो आपल्याला मेसेज आला होता की मुख्यमंत्री साहेब इथे नाहीयेत, पण अनिल परब साहेब इथे येत आहेत, यामुळे झालाय. आता ते इथे यायला तयार झालेत. परत लक्षात घ्या, अनिल परब साहेब इथे येत आहेत, कलेक्टर ऑफिसला येत आहेत. बाजूलाच आहे ही बघा बिल्डिंग. ऐका, त्यामध्ये ऐका, ऐकून घ्या माझं बोलणं. त्यामध्ये आपल्या साहेबांनी सांगितले 10 लोक जातील, त्याच्यामधले 3-4 महिला जातील, 2 विद्यार्थी जाऊ देत आणि 2-3 समन्वयक. ऐका, 2-3 समन्वयक जातील. तुम्ही जर ठरवलं तर समन्वयक आम्ही कोण जाणारच नाही, नंबर 1. आणि त्यांना हे निवेदन एक लक्षात घ्या, अनिल परब साहेब स्वतः येतात. हा मराठा क्रांती मोर्चाचा विजय आहे. कलेक्टर ऑफिसला येत आहेत. बोला एक मराठा. आज आम्ही याचा मेसेज पॉझिटिव्हही घेतोय, बरोबर आहे. आज तुम्हाला एक सांगतो, आपल्या मागण्या एक करून आपण पाठी सोडवतोय. एक करत सुरुवात जायची. माझी विनंती आहे, हे आपल्याला सगळ्यांना मान्य असेल तर मी विश्वास नांगरे पाटील साहेबांना विश्वास देतो की आमचं एक 8-10 जणांना तुम्ही घेऊन जा
ते मान्य करा. तिथे पाहिजे असेल तर व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो संवाद तुम्हाला सगळ्यांना ठीक आहे. 2 मिनिटं मेटे साहेब एक मिनिट पवार, प्रफुल्ल पवार कुठे आहेत? कुठे आहेत प्रफुल्ल पवार? नाही, प्रफुल्ल पवारकडे निवेदन आहे. निवेदन वाचून दाखवावे. थांबा जरा, बसा बसा. खाली बसा, खाली बसा रे. सगळ्यांना दिसू दे, सगळ्यांना दिसू दे, खाली बसा. हे बघा, हॅलो हॅलो, आपण हे निवेदन आपल्याला द्यायचं आहे. जे निवेदन द्यायचं आहे त्या निवेदनाचं कॉपी, त्याच्यातले महत्वाचे विषय हे तुम्हाला वाचून दाखवतो. पहिला बाकीचं सगळं काही बोलत नाहीये, सगळे आतापर्यंत 5 तास आपण तेच बोलतोय. हो, त्यामध्ये पहिली गोष्ट आपली आहे, जी मागणी आहे की श्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली उपसमिती बरखास्त करण्यात यावी. हे सगळे बरोबर आहे, कारण ते इथून या समितीवरून गेल्याशिवाय आपल्या लोकांना न्याय मिळेल असं अजिबात वाटत नाही. म्हणून ही मागणी करण्यात आलेली आहे. आणि त्या ठिकाणी मग एकनाथराव शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा त्यांच्या मनात जे कोणी चांगलं वाटेल त्यांची त्या ठिकाणी नेमणूक करावी. दुसरं, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठ स्थापन करण्यासाठी आणि अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी युद्ध पातळीवर शासनाने प्रयत्न करावे. कारण घटनापीठ बरोबर घटनापीठ स्थापन करण्याकरता आता या महाभाग सरकारनं अशोक चव्हाण साहेबांच्या समितीनं 8 दिवसापूर्वी अर्ज केलाय. त्याच्या अगोदर हे झोपलेले होते. म्हणून आता घटनापीठ स्थापन करणं पहिलं, त्याचा पाठपुरावा करणं आणि त्या घटनापीठाकडे अंतरिम स्थगिती उठवण्याकरता सुनावणी लावून घेणं हे अत्यंत महत्वाचे विषय आहेत. ते त्यांनी लवकर करावेत. हा सगळा महत्वाचा एक विषय आहे. त्यानंतर तिसरा विषय आपली मागणी आहे की मराठा समाजाला एससीबीसीचे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाला कोणतं आरक्षण देणार आणि कोणत्या सेवा सुविधा देणार ते शासनानं स्पष्ट करणं गरजेचं आहे. मग एससीबीसी नाही, ईडब्ल्यूएस नाही, मग कोणतं देणार तुम्ही? उद्याच्या मुलांचं ऍडमिशन कशामधून तुम्ही करणार? नोकरीचं काय? उद्या मेगा भरतीचं काय? याचा तुम्ही निर्णय काय तो नक्की जाहीर करावा. हा एक आहे. नंतर मेडिकलच्या प्रवेश प्रक्रिया मराठा मुलांना येतच होता की त्याच्यामध्ये या आरक्षणामधून कोणतं आरक्षण देणार ते तुम्ही स्पष्ट करा. आणि 12 तारीख जी आहे ती 12 तारखे ही त्याची मुदत वाढवण्याचं काम हे शासनानं काही दिवसासाठी करावं. नंतर 11वीच्या आणि टेक्निकल प्रवेश जी आता सध्या अर्धवट राहिलेली ती पूर्ण लवकरात लवकर करण्यात यावे, ही एक मागणी आहे. आणि नंतर आता जसं एससीबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे त्याचबरोबर तशाच पद्धतीचं 2014ला ईएसबीसीचं आरक्षण मिळालं होतं. त्या काळात आणि आताच्या काळात नोकर भरतीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, फक्त त्यांचं जॉईनिंग राहिलेलं. असे हजारो मुलं मुली आहेत त्यांना रुजू करून घेतलेलं नाही. या सगळ्या एससीबीसी आणि ईएसबीसीच्या मुला मुलांना ताबडतोब रुजू करून घेण्यात यावं, ही मागणी आहे. आपल्याला मान्य आहे ती? यानंतर आपली तांबडी तालुका रोहा जिल्हा रायगड इथल्या ताईवर जो अत्यंत अमानुषपणाचा अत्याचार झाला आणि खून झाला तिला आणखी न्याय मिळालेला नाही. कोपर्डीच्या ताईला सुद्धा आणखी न्याय मिळालेला नाही. त्याचबरोबर हिंगणघाट जिल्हा वर्धा इथल्याही ताईला आणखीन आपल्याला न्याय मिळाला नाही. त्याचबरोबर दोंडाईचा जिल्हा धुळे इथल्या आपल्या मराठे नावाच्या मुलाला पोलिसांनीच तिथं मारून टाकलं, त्यांच्यावर आणखीन कारवाई झालेली नाही. या संदर्भात ताबडतोब कारवाई करून त्यांच्या कुटुंबियाला आर्थिक मदत देण्यात यावी, ही आपली मागणी आहे. ही बरोबर आहे? बरोबर आहे.
नंतर आपली शेवटची मागणी आहे मराठा क्रांती मोर्चावर. जसं आता आज आपल्या मागणी करता आपण मशाल मार्च काढतोय, ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले. अशा पद्धतीचे गुन्हे गेल्या अनेक 2016 पासून झाले, काही त्याच्या अगोदर पासून झाले. याच्यातले अनेक गुन्हे मागे घेतलेले नाहीत. काही अधिकाऱ्यांनी त्यांची दुश्मनी काढण्याकरता त्यांनी मालमत्तेचं नुकसान केलं, हे केलं ते केलं, असे खोटे गुन्हे दाखल केलेले. आणि म्हणून हे सगळे गुन्हे सरसगट लवकरात लवकर मागे घेण्यात यावेत, अशा या सगळ्या मागण्या आहेत. या मागण्या घेऊन आज आपण मातोश्रीवर मशाल मार्च काढलेला होता. परंतु दुर्दैवाने मातोश्रीला आपलं म्हणणं घरणं ऐकायचं नाही. बाळासाहेबांची जी परंपरा आहे ती त्यांना खंडित करायची आहे. जे आशास्थान होतं या राज्यातल्या गोरगरिबांचं, अन्यायग्रस्त लोकांचं मातोश्री, ते आज राहिलेलं नाही. पण म्हणून आज शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय अनिल परब हे या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला येतात. त्याकरता माननीय विश्वासजी नांगरे साहेब हे या ठिकाणी आले. त्यांनी मध्यस्थी करण्याचं काम केलं, पोलिसांनी सहकार्य केलं, अनेक ठिकाणी त्यांनीही दडपशाही केली, सरकारच्या म्हणण्यानुसार केली. म्हणून जे काही पोलिसांनी सहकार्य केलं असेल त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद मानू. परंतु आपल्या सगळ्या लोकांनी एक मात्र लक्षात ठेवावं की आता मराठा क्रांती मोर्चाने निर्णय घेतलेला आहे की अनिल परब यांना माननीय विश्वासजी नांगरे पाटील असतील, डीसीपी शिंगे साहेब असतील किंवा अन्य सगळे अधिकारी असतील, यांच्यासोबत आपले जे प्रमुख निवडक काही लोक जातील, हे निवेदन देतील, चर्चा करतील आणि मुख्यमंत्र्याबरोबर या 2-3 दिवसाच्या आत बैठक लावून आमच्या 12वीच्या मुलामुलींच्या ऍडमिशनचं काय किंवा अन्य सगळे प्रश्नाच्या याच्याबद्दलचा काय त्याच्या संदर्भाचा निर्णय घेतला जाईल. आणि म्हणून आजच्या या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून निघालेल्या मशाल मोर्चामध्ये तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आलात, अत्यंत अडचणीमधून आलात, हाल अपेष्टा सहन करून आलात. पण तुमचं जे काही योगदान आहे, तुमची जी मेहनत आहे, तुमची प्रामाणिक तळमळ आहे, ही अजिबात वाया जाणार नाही. इतिहासामध्ये त्याची तुमची दखल घेतल्याशिवाय इतिहास राहणार नाही. आपल्या सगळ्या अशा लोकांच्यावर, तुमच्या लोकांच्या पायावर या समाजाची उन्नती आज पुढे होत चाललेली आहे. जे कोणी घरामध्ये बसलेले असतील मराठे, त्यांनी जरूर घरात बसू द्या. आणि शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अनेक लोक घरातच बसून होते. छत्रपती शिवाजी महाराज लढत होते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे आपण वैचारिक वारसदार आहोत आणि तोच वैचारिक वारसा आपण पुढे घेऊन जायचं काम करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज वेळ प्रसंग पडला तर 2 पावलं मागं सुद्धा येत होते. ते 2 पावलं मागं यासाठी होते की पुढे जास्त आणखी जास्त फरलाग आपल्याला उंच उडी घेता येईल, लांब उडी घेता येईल. त्याच्याकरता मुख्यमंत्री नाही पण विश्वास नांगरेजी असतील आणि डीसीपींच्या आग्रहास्तव आपण 2 पावलं मागं मुख्यमंत्र्याच्या ऐवजी अनिल परब यांना भेटण्यासाठी घेतोय. पण हा लढा संपलेला नाही, हे फक्त झुळूक आहे. आणि या निमित्तानं जर आपण या माध्यमाच्या द्वारे इतर लोक ऐकत असतील, बघत असतील, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की बाबांनो, हा लढा हा राजकीय स्वरूपाचा लढा नाही. इथं कुणी राजकीय भूमिका घेऊन आलेलं नाही. सगळेजण राजकीय डोळे बाहेर ठेवून आलेले, फक्त समाजाचं हित बघून या ठिकाणी आलेले. यांच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नका. तसंच तुम्ही सुद्धा जे कोणी राजकीय पक्षाचे सुद्धा असतील ते थोडं पक्षाच्या विचारातून बाहेर पडा आणि आपल्या पोराबाळ्याच्या पुढच्या भविष्याचा विचार करा आणि ह्या प्रश्नासाठी लवकरात लवकर कशा पद्धतीने करता येईल हे पाहण्याचं काम करा आणि या लढ्यामध्ये सहभागी व्हा, एवढीच विनंती करतो. आणि राजांना मी विनंती करतो आणि सगळ्यालाही करतो, त्या सगळ्यामध्ये मेगा भरती सुद्धा आहे. अनिल परब आता आंदोलकांची भेट घेणार आहेत. आंदोलक संतापले होते कारण कोणीही निवेदन घेण्यासाठी तिथे आलं नव्हतं. अनिल परब यांचा निषेध देखील करण्यात आला. पण आता अनिल परब जिल्हाधिकारी कार्यालयात इथे भेट घेणार आहेत. विनायक मेटे देखील इथे आहेत आणि विश्वास नांगरे पाटील यांनी समजूत घालून असं आवाहन केलेलं आहे की आता आंदोलकांनी आपापल्या कृपया घरी जा, कारण फक्त 10 प्रतिनिधी आंदोलकांचे चर्चा करण्यासाठी
जाणार आहेत आणि या चर्चेमध्ये नेमके कोणते मुद्दे, कोणत्या मागण्या असतील याचं सुद्धा आता विनायक मेटे यांनी वाचन केलेलं आहे. सकाळपासून आपण इथे आहोत आणि सरकारच्या वतीनं कोणतेही आश्वासन मिळालं नाही, त्यामुळे हे आंदोलक आक्रमक झालेले दिसत होते. याच बातमीवर आपण आणखीही यापुढे देखील कायम राहणार आहोत. आणखी देखील याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पण सध्या वेळ झाली इथे थांबण्याची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.